अयोध्येतील राम मंदिराची पहिली झलक समोर. राम मंदिराचं 22 जानेवारीला उद्घाटन होणार. 24 तास या ठिकाणी बांधकाम सुरू. मुख्य 8 इंजिनियर्सपैकी 5 इंजिनियर्स महाराष्ट्रातले. आणि मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर सुबक नक्षीकाम. गर्भगृहापासून इतर भागांपर्यंतच्या दरवाजांच्या 4 वेगवेगळ्या डिझाईन्स. जाहीर विधानं करू नका, अन्यथा फूट पडायला वेळ लागणार नाही. जागा वाटपावरून संजय शिरसाट यांचा छगन भुजबळांना इशारा. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात वंचितला लोकसभेच्या 12 जागा द्या. काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि वंचितमध्ये समसमान जागा वाटप व्हावं. वंचितची महाविकास आघाडीकडे ही मागणी. जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र. आमच्या जागेची ओढाताण नाही, संजय राऊत यांचा दावा. तर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका देशाला दिशा देईल, संजय राऊत यांना विश्वास. उद्धव ठाकरेंनी घेतला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा आढावा. बैठकीत संभाजीनगरमधील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा. दानवे आणि खैरे यांना न बोलावता ठाकरेंची पदाधिकाऱ्यांची चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हाती लोकसभेची सूत्र. प्रत्येक मतदारसंघात 4 ते 5 जागांचं क्लस्टर करून एक प्रभारी देणार. प्रत्येक क्लस्टरमध्ये मोदी, शाह, राजनाथ सिंग दौरे करणार. सरकारनं गोळ्या घातल्या तरीही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. विनाकारण गुन्हे दाखल करून मराठा समाजाची नाराजी ओढवून घेऊ नका. कुणाचं ट्रॅक्टर पोलिसांना अडवायला लावू नका, मनोज जरांगे पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन. घराबाहेर पडा, मुंबईकडे चला. मोर्चात सहभागी होण्यासाठी मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन. मुख्यमंत्री शिंदेंचा संदेश घेऊन संदीपान भुमरे मनोज जरांगे यांच्या भेटीला. भुमरेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस. मागासवर्गांना ओळखण्यासाठी मागासवर्ग आयोगानं निकष ठरवले. सामाजिक 40, शैक्षणिक 32 आणि आर्थिक निकषासाठी 28% भारांक. याच निकषांच्या आधारे मराठा समाजाचा सर्व्हे होण्याचा अंदाज. पार्थ पवारांकडून परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा. बळीराजा साखर कारखान्यावर मोजकेच पदाधिकारी आणि नेत्यांसोबत पार्थ पवारांची बैठक झाल्याची माहिती.